श्री नवयुवक बाल गणेश मंडळ द्वारे नदी प्रदूषणावर जनजागृतीपर देखावा। श्री नवयुवक बाल गणेश मंडळ दत्तनगर नागपूर रोड चंद्रपूर मागील सन 2020 पासून सलग 5 वर्षे प्रथम पुरस्कार प्राप्त करणारे गणेश मंडळ म्हणून नावलौकिक प्राप्त केले आहे। तसेच पर्यावरणपूरक जनजागृतीपर देखावा तयार करून पर्यावरणपूरक गणेश मंडळ म्हणून एक आगळीवेगळी ओळख चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निर्माण केली आहे। यावर्षी सुद्धा मंडळाने नदी प्रदूषणावर जनजागृतीपर देखावा साकारला आहे, ज्यामध्ये आपण नदीला माता मानतो आणि नदीमध्ये कचरा निर्माल्य सांडपाणी सोडतो व आपल्या मातेला अस्वच्छ करतो असा भावनिक संदेश नदीच्या रूपात श्री गणेश भगवान आपल्याला देत आहेत। या मंडळातर्फे यावर्षी 6 फूट रुंद व 12 फूट लांब नदी साकारून त्या नदीला बाप्पाचे रूप देण्यात आले आहे व भारतातील नदी प्रदूषणाची अवस्था व त्यामुळे मृतप्राय होत चाललेल्या नद्या यावर देखाव्यामध्ये जनजागृती करून भाविकांच्या भावनेला जागृत करण्याचा प्रयत्न यावेळी मंडळाने केला आहे। त्यासोबतच भाविकांना 120 फूट गुफेमध्ये जय विविधता, स्त्री भ्रूण हत्या, व्यसनमुक्ती, मोबाईलचे परिणाम असे विविध सामाजिक देखावे व त्यासोबतच भारतीय सैन्याची शौर्यगाथा असा देखावा सुद्धा पाहायला मिळणार आहे। मंडळ दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात। यावर्षी सुद्धा मंडळाद्वारे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, विज्ञान प्रदर्शनी, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, लेझिम पथकाद्वारे बाप्पाची स्थापना, देशी खेळ असे अनेक उपक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे। अशी माहिती आय ट्रान्सप्लांट मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नकुमार दास यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। श्री नवयुवक बाल गणेश मंडळ दत्तनगर नागपूर रोड तर्फे आम्ही अनेक वर्षापासून एक सामाजिक संदेश देण्याचा नागरिकांना प्रयत्न करत आहोत। यावर्षी आम्ही जे नदी प्रदूषित होत आहे, जे आपण बघतो की अनेक निर्माल्य जे आहे ते नदीत सोडतात, काही रासायनिक आहे ते नदीत सोडतात। आपण अशाने बघतो की नदी ही प्रदूषित होत चाललेली आहे। आम्ही अनेक वर्षापासून हाच प्रयत्न करतो की नागरिकांना कुठे ना कुठे एक सामाजिक दायित्व माहीत झालं पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही यावर्षी गणेशजीची स्थापना अशा स्वरूपात केली की एक म्हणजे जे निर्माल्य आहे ते स्वतः ते परत करत आहे, नदीतून प्रकटून स्वतः परत करत आहे आणि एक सामाजिक संदेश देत आहे की तुम्ही अशा जे निर्माल्य मला म्हणजे नदीला माता मानतात, पण तुम्ही स्वतः हे प्रदूषित करून घेताय, त्यामुळे जे तुम्हाला स्वतःला हानी होत चाललेली आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः काळजी घेऊन नदी सुरक्षित केली पाहिजे असा हा सामाजिक संदेश आम्ही या मंडळाद्वारे देतो। आपण बघतो की नदीमध्ये बरेच लोक प्लास्टिक टाकतात, त्यामुळे पण जल प्रदूषण होत आहे, कॅन्सरचे प्रमाण वाढते प्लास्टिकमुळे आणि आपण त्याच उद्देशाने आपण कॅन्सर नाही, कोणत्या बिमारी नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण कापडी पिशव्याचा वापर करा हा संदेश आपण मंडळातर्फे देण्यात येत आहे।